नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने भुलाबाईची पूजा कशी करायची ते दाखविणार आहे। तर चला आपण पूजेला आता सुरुवात करूया। आणि मी गाणं पण म्हणून दाखविणार आहे तुम्हाला भुलाबाईचं, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी भुलाबाई घेतलेले आहे आणि फळं घेतलेले आहे। तुम्ही 5 प्रकारचे घेऊ शकता, मी 2च प्रकारचे घेतलेले आहे। मी इथे भातुकलीचा खेळ घेतलेला आहे, इथे घर घेतलेला आहे आणि ही बैलबंडी घेतलेली आहे, सूप घेतलेली आहे आणि उखळ आणि मुसर घेतलेला आहे, खलबत्ता घेतलेला आहे आणि चूल आहे, वरुटा पाटा आहे आणि हे तुळशीचं वृंदावन आहे। अशा प्रकारे मी भातुकलीचा खेळ पण मांडलेला आहे। मी पाट टाकून घेतलेला आहे, त्यावरनं कापड टाकलेला आहे आणि हे फुलं वगैरे ठेवून घेतलेले आहे। आणि आता आपल्याला पूजा मांडायची आहे। तर प्रथम आरती करून घ्यायची। दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, कापूर, 1 रुपयाचा शिक्का, फुलं आणि हळद, कुंकू, अक्षत आणि पाणी घेतलेलं आहे शुद्धीकरण करायला। प्रथम तांदळाची रास ठेवायची आणि आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आणि इथे पण थोडी रास ठेवायची तांदळाची। आणि मी हे गणपतीचा अभिषेक करून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला ही गणपतीची पण इथे स्थापना करून घ्यायची आहे। आता तुम्ही मुठीनी 5 पण अशा राशी ठेवू शकता किंवा एकही रास ठेवू शकता। अशा प्रकारे आपण हे पसरवून घ्यायचं आणि मग भुलाबाईंना तिथे मांडायचं आहे। दोन्ही हाताने उचलून असं मांडायचं। भुलाबाई म्हणजे या शंकर आणि पार्वती आहेत, त्यांना मांडून घ्यायचं। भुलाबाईला मी चुनरी ओढून घेतलेली आहे। मी 5 अशा 1 रुपयाचा सिक्का, सुपारी, हळकंड आणि खारक अशा प्रकारे हे 5 ठेवून घेतलेला आहे पूजेसाठी। आता प्रथम आपल्याला थोडं अभिषेक सारखं पाणी शिंपडून घ्यायचं। आता ह्या मातीच्या मूर्ती आहे म्हणून आपण अभिषेक करू शकत नाही, म्हणून पाणी शिंपडायचं आहे। आणि मग प्रथम आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे, अक्षत आणि हळद कुंकू वाहून। आणि मग गणपतीची करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला भुलाबाईची पूजा करायची आहे। तुम्ही हार पण बनवू शकता। हळद कुंकू अक्षत सगळं वाहायचं आहे। भुलाबाई म्हणजे या शंकर पार्वती आणि यांच्या जवळ पार्वती जवळ गणपती आहे त्यांच्या गोदीमध्ये। आणि फूल वाहून घ्यायचं। अशा प्रकारे आम्ही आमच्या लहानपणी पारंपरिक पद्धतीने पूजा करत होतो। आम्ही 5 दिवस मांडायचो भुलाबाई, या दसऱ्यापासून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत। काही भागातनं 1 महिना पण मांडतात आणि गाणे म्हणतात आणि खूप मजा येते हे भुलाबाईचं। आणि त्या जुन्या आठवणी आता सण आले की आपल्याला त्या आठवतात। आमच्या लहानपणी आम्ही खूप गाणे म्हणायला जायचो आणि खिरापत ओळखायचो आणि मग खिरापतचा मग प्रसाद मिळायचा, रात्रीपर्यंत गाणे म्हणायचो। खूप खूप अशा आठवणी आहेत। मी एक भुलाबाईची व्हिडिओ अपलोड केलेली आहे, तर त्यात मला एका ताईने कमेंट्स केलं होतं की मला भुलाबाई म्हणजे आमच्या भागात मिळत नाही बा, तर तुम्ही पाठवा। पण मी काही कारणास्तव पाठवू शकली नाही, त्याबद्दल सॉरी ताई। आणि एका ताईने मला विचारलं होतं की कलश आपण मांडू शकतो का, तर बघा आम्ही आमच्या लहानपणी मांडत नव्हतो। मी अशाच प्रकारे करते, त्यामुळे मी या प्रकारे दाखवते। पण कलश मांडणे हे शुभच आहे।
कोणत्याही पूजेला आपण कलश मांडला तर यात काही हे नाही की वाईट नाही, काही म्हणजे चांगलंच आहे नाही का. कलश हा शुभ मानला जातो, तर मांडलं त्यात काहीच हरकत नाही ताई, मांडू शकता. तर अशा प्रकारे मी पूजा मांडत आहे आणि तुम्हाला आता खिरापद आणि गाणे म्हणून दाखविणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसं स्त्रियांना आपल्या माहेरच्या लोकांचं कौतुक वाटत असते, तसंच आपल्या भुलाबाईलाही कौतुक वाटते आपल्या माहेरच्या लोकांचं. तर या गाण्यातून तेच म्हणजे जाणवतं आपल्याला. तर मी म्हणून दाखविते तुम्हाला हे गाणं. एके दिवशी काऊ आला बाई, काऊ आला, एकच कणीस तोडून नेलं बाई, तोडून नेलं, सईच्या अंगणात टाकून दिलं बाई, टाकून दिलं, सईने उचलून घरात नेलं बाई, घरात नेलं, कांडून कुरुंडून भरडा केला बाई, भरडा केला, भरडा घेऊन बाजारात गेली बाई, बाजारात गेली, 4 पैशाची घागर आणली बाई, घागर आणली, घागर घेऊन पाण्याला गेली बाई, पाण्याला गेली, मधल्याच बोटाला विंचू चावला बाई, विंचू चावला, आले माझे सासरचे वैद्य, डोक्याला टोपी फाटकी फुटकी, अंगातला सदरा मळका मुळका, नेसायला धोतर फाटके फुटके, कपाळाला गंधो शेणाचो, तोंडातला विळा काळा फुटतो, हातातली काठी जळकला, कसा ग दिसतो बाई गरीबावाणी, बाई गरीबावाणी, आले माझे माहेरचे वैद्य, डोक्याला टोपी छानी छान, अंगातला सदरा मखमली, नेसायला धोतर जोरी काठी, कपाळाला गंध सोनेरी, तोंडातला विळा लाली लाल, हातातली काठी पंचरंगी, कसा ग दिसतो बाई राजावाणी, बाई राजावाणी. बघा आपल्या भुलाबाईला किती कौतुक होतं ना माहेरचं. बघा या गाण्यातून आपल्याला दिसून येतं. आता मी छोटंसं दुसरं गाणं म्हणून दाखवते तुम्हाला. तर चला म्हणूया. नदीच्या अलीकडे नदीच्या पलीकडे दामाजी सोनारो, त्यांनी घडविला जोडव्यांचा जोड, घ्या घ्या भुलाबाई कशी घेऊ दादा, घरी नंद जावा करतील माझा हेवा, हेवा परोपरी नंदा घरोघरी, नंदेचा बैल डोलत येईल, सोनेरी झालर झुलत येईल, नदीच्या अलीकडे नदीच्या पलीकडे दामाजी सोनार, त्यांनी घडविला पाटल्यांचा जोड, घ्या घ्या भुलाबाई कशी घेऊ दादा, घरी नंद जावा करतील माझा हेवा, हेवा परोपरी नंदा घरोघरी, नंदेचा बैल डोलत येईल, सोनेरी झालर झुलत येईल, नदीच्या अलीकडे नदीच्या पलीकडे दामाजी सोनार, त्यांनी घडविला रिंगांचा जोड, घ्या घ्या भुलाबाई कशी घेऊ दादा, घरी नंद जावा करतील माझा हेवा, हेवा परोपरी नंदा घरोघरी. बघा पूर्वी पण बायांना स्वतःहून काही घेण्याचे म्हणजे घेऊ देत नव्हते घरचे. तर अशा प्रकारे हे गाण्यातून व्यक्त झालेलं आहे.
आपल्या भुलाबाई रुसलेल्या आहे आता पुढल्या गाण्यामध्ये, तर त्यांना न समजवायला कोण कोण जातं आता ते मी या गाण्यातून आता तुम्हाला माहीतच पडेल बघा. खूप म्हणायचं आम्ही लहानपणी ना, मला आताही खूप आवडतं म्हणायला. तर आता पुढे म्हणूया. यादवरा राणी रुसुणी बैसली कैसी, सासूरवा रुसुणी घराशी येईना कैसी, सासरे गेले समजवयाला, चल्ला चल्ला सुनबाई अपुल्या घराला, पाटल्यांचा जोड देतो तुम्हाला, पाटल्यांचा जोड नको मला, मी नाही यायची तुमच्या घराला, यादवरा राणी रुसुणी बैसली कैसी, सासूरवा रुसुणी घराशी येईना कैसी, सासू गेल्या समजवयाला, चल्ला चल्ला सुनबाई अपुल्या घराला, जोडव्यांचा जोड देते तुम्हाला, जोडव्यांचा जोड नको मला, मी नाही यायची तुमच्या घराला, यादवरा राणी रुसुणी बैसली कैसी, सासूरवा रुसुणी घराशी येईना कैसी, दीर गेलेत समजवयाला, चल्ला चल्ला वहिनी साहेब अपुल्या घराला, रिंगांचा जोड देतो तुम्हाला, रिंगांचा जोड नको मला, मी नाही यायची तुमच्या घराला, यादवरा राणी रुसुणी बैसली कैसी, सासूरवा रुसुणी घराशी येईना कैसी, ननद गेल्यात समजवयाला, चला चला वहिनी साहेब अपुल्या घराला, माझा खेळ देतो तुम्हाला, तुझा खेळ नको मला, मी नाही यायची तुमच्या घराला, यादवरा राणी रुसुणी बैसली कैसी, सासूरवा रुसुणी घराशी येईना कैसी, पती गेलेत समजवयाला, चला चला राणी साहेब अपुल्या घराला, अर्ध राज्य देतो तुम्हाला, अर्ध राज्य हवं मला, मी तर यायची अपुल्या घराला, यादवरा राणी रुसुणी आली कैसी, सासूरवा रुसुणी घराशी आली कैसी. बघा अशा प्रकारे मी रुसून घराशी आली. गाणे तर असे भरपूर आहेत, परंतु ना आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून ना मी शेवटला आता गाणं म्हणते. अडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता, भुलोजींना मुलगा झाला नाव ठेवा दत्ता. अडकीत जाऊ खिडकीत होती बशी, भुलोजींना मुलगी झाली नाव ठेवा सौशी. अडकीत जाऊ खिडकीत होत्या कॅलेंडर, भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा अलेकंडर. अडकीत जाऊ खिडकीत पाय घसरला, भुलोजींना मुलगा झाला साखरपेडा विसरला. बाणाबाई बाणा साखरेचा बाणा, गाणे संपले खिरापत आना. आना आना पारित उघडा दार, आज आमच्या भुलाबाईचा शेवटला दिवस. अशा प्रकारे गाणी आहेत. शेवटी आरती करायची आणि मग कापूर लावायचा आणि नंतर न खिरापत नाही का एका डब्यामध्ये भरतात आणि मग ते हलवतात. असं त्याचा आवाजाने तुम्हाला पदार्थ ओळखायचा आहे की त्यात कोणता पदार्थ आहे. जोपर्यंत आपण तो पदार्थ ओळखला नाही तोपर्यंत तुम्हाला प्रसाद म्हणजे प्लेटमध्ये देतात तो मिळणार नाही, असं होतं त्यावेळेला. तर अशा प्रकारे भुलाबाईची पूजा केल्या जात होती. आता मी हे खिरापत बनवून घेतलेलं आहे. करंजा आहे, लाडू आहे, चिवडा, गुलाबजामुन, बुंदी आणि हे बारीकशे अशा प्रकारे बनवतात आणि दूध पण आटवतात.
बघा अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे आणि इथे भातुकलीचा पूर्ण खेळ मांडलेला आहे आणि इकडे आपली भुलाबाई आहे। बघा या प्रकारे अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पूजा कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत, अशाच पारंपरिक व्हिडिओ सोबत भेटूया। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा, सणांचा आनंद घेत राहा। धन्यवाद।